नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भैरवी ही डिप्रेस झालेली असते. ती तिची गोळी सापडत असते आणि गोळी खाणार तेवढ्यात तिथे अमित येतो आणि म्हणतो, हे काय चाललंय भैरवी? त्यानंतर इकडे अशोक मामा हे घरी येतात. पल्लवी म्हणते, अहो बाबा, तुम्ही एवढा वेळ कुठे होतात? अशोक मामा म्हणतात, अगं त्या मेकॅनिकने विक्रांतची बाईक घेऊन गेलो होतो आणि पैसे पण मीच दिलेत. पल्लवी म्हणते, हे काय बाबा, पैसे पण तुम्हीच दिलेत, मग तुम्ही त्याच्या बाईकची हवा का काढली होती? अशोक मामा म्हणतात, त्याने बाईक चुकीची पार्क केली होती ना, म्हणून मी त्याच्या बाईकची हवा काढली होती. तर पल्लवी म्हणते, मग मेकॅनिककडे त्याची बाईक कशाला घेऊन जायची? अशोक मामा म्हणतात की त्याने जी चूक केली ती त्याच्या आयुष्यभर लक्षात राहावी आणि पुन्हा ती चूक त्याने करू नये ना, म्हणून मी तसं केलं. पल्लवी म्हणते, हे बरंय, तुम्ही शिकवणी द्यायची आणि तुम्हीच फी भरायची. तर अशोक मामा म्हणतात, पण फायदाच आहे ना यामध्ये, मुलगा शिकला ना म्हणजे बाद झालं. तुला सांगतो पल्लवी, या भारतामध्ये ना प्रत्येक मुलाला शिस्त आणि नियम शिकण्याची गरज आहे, नागरिकशास्त्र शिकवण्याची गरज आहे. मी सगळ्याच मुलांना शिस्त आणि नियम शिकवणार आहे. एका जरी मुलाने बेशिस्तपणा करायचं सोडून दिलं ना, तरी मला आनंद होईल. विक्रांत तसा कष्टाळू आहे, गुणी मुलगा आहे आणि तो माझा ऐकतो सुद्धा, नाहीतर आमचा धाकटा, त्याला माझं काहीच ऐकायचं नाहीये. हे म्हणते, असं नाहीये बाबा. अशोक मामा म्हणतात, अगं असंच आहे, त्याला फक्त बेशिस्तपणानेच वागायचंय, त्याला माझ्यासोबत बोलायचं नाही, माझ्यासोबत राहायचं नाही का, तर बाप त्याला नियम शिकवतो आणि त्याला माझं काहीच ऐकायचं नाही. तो विक्रांत बघ, माझं सगळं ऐकतो, त्याला माझं ऐकावंसं वाटतं, पण याला मात्र माझं काही ऐकायचं नसतं, फक्त बेशिस्तपणामध्ये राहायचं असतं. तर इकडे अमित हा भैरवी सोबत बोलणार तेवढ्यात तिथे संयमी, इराण आणि ईशान येतात. ते सगळे गोंधळ घालत असतात. त्यावेळेस अमित म्हणतो की जा तुम्ही, तुम्हाला कोल्ड कॉफी करून ठेवली आहे, पळा इथून. असं म्हटल्यावरती ईशान आणि इरा तिथून पळतात. तर संयमी तिथेच थांबते. अमित म्हणतो, संयमी तू सुद्धा जा, मला थोडं मावशी सोबत बोलायचंय. संयमी म्हणते, का मी थांबले तर काय प्रॉब्लेम आहे? तर भैरवी म्हणते, समा प्लीज जाणार, नाही तर आपल्याला बाहेर जायला उशीर होईल. असं म्हटल्यावरती संयमी तिथून जाते. पुढे अमित भैरवीला विचारतो, तू कसल्या गोळ्या खातेस? तर भैरवी सांगते की मी डिप्रेशनच्या गोळ्या खाते. मला आता कुठे बरं वाटलं होतं, पण परत तुझ्या वडिलांसोबत बोलले आणि मला त्याचा त्रास व्हायला लागला. मी आधीच रॉजर सोबत ब्रेकअप झाल्यानंतर खूप डिप्रेस झाले होते, त्यामुळे मी ह्या गोळ्या खात होते. मला काहीच सुचत नव्हतं. मी आता कुठे बरं होत चालले होते. मला आता वाटत होतं की मी यातून बाहेर निघते, तेवढ्यात तिथे तुझ्या बाबांसोबत बोलले आणि माझं डोकंच फिरलं. मला मी त्यांना पाहिलं तरी सुद्धा मला राग होतो. मला डिप्रेशन सारखं वाटायला लागतं. मला सगळ्यांचाच राग येतो. मी तरी काय करू, मला काहीच कळत नाहीये. मी जेवढं ह्या सगळ्यांपासून लांब जायला पाहते, तेवढंच काहीतरी मध्ये येतं आणि मला त्याच गोष्टीचा खूप त्रास होतो. असं म्हणत ती रडू लागते. आम्ही तिला म्हणतो की आम्ही तुला यातून बाहेर काढू संयमी, पण तू आमच्यासोबत काही बोलतच नाहीये, कम्युनिकेट करतच नाहीये. तुझं आणि रॉजरचं ब्रेकअप झालं हे आम्हाला संयमीकडून कळालं. तू मित्र म्हणून मला स्वतःहून काहीच सांगितलं नाहीयेस. तर भैरवी म्हणते, मला समजते रे जिजू, तुला काय म्हणायचं आहे ते. मी सुद्धा या सगळ्यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, पण तुझ्या बाबासोबत बोलले आणि सगळं काही मला पाठीमागचं आठवलं, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा डिस्टर्ब झाले. तर अमित म्हणतो, तू आता लंडनला जाऊ नकोस, तू अजून काही दिवस इथेच राहा, काही गरज नाही तिकडे एकटीने राहायची, आम्ही आहोत तिथे दोघ जण. तर भैरवी म्हणते, नाही मला जावं लागेल, नाही तर माझा जॉब जाईल. अमित म्हणतो की पण आम्ही दोघं असताना तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. एवढं लक्षात ठेव भैरवी, काही झालं तरी मी आणि तुझी ताई आम्ही दोघं जण कायम तुझ्या पाठीशी आहोत. तर भैरवी म्हणते की मला माहितीये तुम्ही दोघं जण माझ्यासोबत कायम असणार आहात आणि तुम्ही दोघं जण असेपर्यंत मी सेफ आहे हे सुद्धा मला माहिती. असं म्हणत ती थोडी रिलॅक्स होते. तर अमित म्हणतो, थांब तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. असं म्हणत तिथून अमित जातो. तर इकडे अशोक मामांच्या घरी पल्लवी दरवाजा उघडते. समोर शैफलीला पाहून ती म्हणते, अरे वा शैफली, तू ये ना, आतमध्ये ये. तर शैफली म्हणते, ताई मला तुझ्यासोबत थोडंसं बोलायचं आहे. पुढे ती म्हणते, का घरात आलं तर चालेल का? अशोक मामा म्हणतात, ये की, न यायला काय झालं? तुझा सासरा जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत सर्वांना या घरामध्ये यायला परवानगी आहे. असं म्हटल्यावर ती शैफली आतमध्ये येते. ती म्हणते की, ताई हे घे, माशाचं कालवण घेऊन आलेले आहे. अशोक मामा म्हणतात, तुझ्या सासऱ्याने तर नाही ना केलेलं हे? तर शैफली म्हणते, नाही काका, हे मी स्वतः बनवलेलं आहे, मी ताईसाठी ते घेऊन आलेले आहे. तसंही नाहीतरी त्या दिवशी तुम्ही रात्री न जेवता निघून आलात ना. तर पल्लवी म्हणते, काय काय झालं होतं, का नाही जेवलेत बाबा? तर अशोक मामा तो विषय टाळत म्हणतात, काय कोणतं कालवण घेऊन आली, कोणत्या माशाचं कालवण घेऊन आलीस? तर शैफली म्हणते की सुरमईचं घेऊन आले. अशोक मामा म्हणतात, अरे वा, सुरमईचं कालवण का, वा मस्त आहे. असं म्हणत ते तिथून निघून जातात.
तर पुढे पल्लवी ही आतमध्ये शैफलीला घेऊन येते आणि शैफली म्हणते की ताई अगं मला थोडंसं तुझ्याशी सिरियसली बोलायचंय. अगं आमचे बाबा खूप एकटे एकटे झालेत ग, ते खूप गप्प गप्प असतात. आधी किती हसून खेळून होतात, पण त्यांचं ह्या अशोक काकांसोबत काहीतरी बिनसलं तेव्हापासून ते फार एकटे पडलेत ग. ते कोणाशीच काहीच बोलत नाहीये. मला फार या गोष्टीचं टेन्शन आलंय. तू कर ना प्लीज काहीतरी. तर पल्लवी म्हणते मी पाहते काय होतंय ते. पुढे शैफली म्हणते की अगं मला थोडंसं टेन्शनच आहे. अशोक काका हे आधीच एकटे असतात, फार त्यांच्याजवळ कुणी येत नाही आणि आता माझे बाबा सुद्धा त्यांच्यासोबत बोलत नाहीत म्हटल्यावरती ते फार एकटे पडतील ग. तर पल्लवी म्हणते ठीक आहे, मी बोलून पाहते बाबांसोबत काय म्हणतात ते. त्यानंतर पुढे पल्लवी ही स्वयंपाक करत असते त्यावेळेस अमितचा व्हिडिओ कॉल येतो. अमित म्हणतो पल्लवी थोडी फ्री आहेस का, मला भैरवी बद्दल तुझ्यासोबत थोडं बोलायचंय. तर पल्लवी म्हणते मला सुद्धा बाबांबद्दल तुझ्यासोबत थोडं बोलायचंय. तेवढ्यात तिथे अशोक मामा येतात आणि म्हणतात काय ग शैफली गेली पण का. पल्लवी म्हणते हो आत्ताच गेली. अशोक मामा म्हणतात काय ग तुझा फोन चाललाय का, बर तू बोलून घे. तर पल्लवी म्हणते अहो अमितच आहे, बोलायचं का तुम्हाला. तर अशोक मामा म्हणतात नाही नाही तू बोलून घे काय बोलायचं असेल ते. तर पल्लवी म्हणते काही नाही, मला उद्याच आता निघावं लागेल. असं म्हटल्यावरती अशोक मामांना फार वाईट वाटतं. ते म्हणतात उद्याच, अगं लगेच कस काय निघतेस तू, तुला मुलांसाठी सुद्धा काही वस्तू घ्यायच्या होत्या ना. तर पल्लवी म्हणते पण आता ज्या गोष्टीसाठी मी इथं आले होते तीच गोष्ट होत नाहीये म्हटल्यावरती आता इथं थांबून तरी काय करणार. अशोक मामा म्हणतात अगं पण तू इथं राहायला आली होतीस ना. तर पल्लवी म्हणते हो बाबा, पण मी तुम्हाला तिकडे घेऊन जायला आले होते. आता तिकडे सुद्धा काम आहे, आता तुम्ही येत नाहीत म्हटल्यावरती इथं थांबून तरी मी काय करू ना. तर अशोक मामा म्हणतात बर चालेल, मग आता बघ तुला काय करायचंय ते. असं म्हणत थोडं नाराज होऊनच अशोक मामा तिथून निघून येतात. पुढे पल्लवी अमितला म्हणते की बाबा तिकडे यायला तयारच नाहीयेत, तू बोलून बघतोस का. तर अमित म्हणतो की अगं तू एवढी त्यांची लाडकी असून सुद्धा ते तुझं ऐकत नाहीत, माझं काय ऐकणार आहे. तर पल्लवी म्हणते प्लीज पण तू एकदा त्यांना कन्व्हिन्स करून बघ ना, ऐकतील तुझं. अमित म्हणतो जर मला कन्व्हिन्स करता येत असतं तर मला आयुष्यामध्ये अजून काय हवं असतं. पल्लवी म्हणते प्लीज हा आता तू दुसऱ्या गोष्टी बोलू नकोस. अमित म्हणतो मी नाही बोलत आहे, पण ठीक आहे चल आपण नंतर बोलू. असं म्हणून तो फोन ठेवतो. पुढे पल्लवी तिची बॅग पॅक करून बाहेर घेऊन येते. तर अशोक मामा म्हणतात हे काय लगेच बॅग भरली सुद्धा. पल्लवी म्हणते हो फार काही सामान आणलं नव्हतं. अशोक मामा म्हणतात अगं पण तुला मुलांसाठी काहीतरी घ्यायचं होतं ना, थांबली असतीस तर. पल्लवी म्हणते नाही आता वेळ कुठे, आता मी निघतेच बाबा. तर अशोक मामा तिला थांबवण्याचा बराच प्रयत्न करत असतात. पुढे अशोक मामा म्हणतात अगं घराची डागडुजी पण करायची होती, थांबली असतीस तर बरं वाटलं असतं. पल्लवी म्हणते नाही बाबा, मी नेक्स्ट टाइम येईल ना त्यावेळेस थांबेन. पुढे अशोक मामा अजून एक दोन गोष्टी तिला सांगतात की हे करायचंय ते करायचंय, पण पल्लवी मात्र म्हणते की नाही आता मला जावं लागेल. तर अशोक मामा म्हणतात ठीक आहे आता तुला सुद्धा जावं लागेल, मुलांना एकटी असतील तिकडे ना. तर पल्लवी सुद्धा बाबांना तिकडे दुबईला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. पुढे ती म्हणते की चला अमितला सांगायचंच राहिलं की विकेंडची तिकीट कॅन्सल कर. तुम्ही येणार म्हणून मुलं तिकडे खूप खुश होती. आम्ही विकेंडचा प्लॅन केला होता, तिकडे ट्रिपला जायचं होतं. मुलांना तिकडे गेल्यावरती फार आनंद झाला असता, तुम्हाला पण आवडलं असतं बाबा. पण आता काय तुम्ही येत नाहीत म्हटल्यावरती ते कॅन्सल करते, मुलं सुद्धा नाराज होतील. असं म्हटल्यावरती अशोक मामांना सुद्धा वाईट वाटतं. ते पल्लवी म्हणते की ईशाननं तर तुमच्यासाठी वेलकम आजोबा असा बोर्ड पण तयार केला होता, पण जाऊ द्या आता मी घरी गेलो ना की त्याला सांगेल की हा बोर्ड नेक्स्ट टाइम तेव्हा तुझे आजोबा येतील ना त्यावेळेस दाखव, आता दाखवू नकोस. असं म्हटल्यावरती अशोक मामांना फार वाईट वाटतं आणि ते त्यांच्या बेडरूम मध्ये निघून जातात. समोर वेणू असते. वेणूला पाहून अशोक मामा म्हणतात तुला कसं कळतं ग की मी नाराज झालोयस, मला तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. तर वेणू म्हणते की तुमचा पडलेला चेहरा पाहूनच मला कळतं की आता तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं आहे. काय हरकत आहे दुबईला जायला, एवढं तुम्ही का घाबरतायस लहान मुलांशी बोलायला. तर अशोक मामा म्हणतात आता जाऊ दे, त्या गोष्टी बोलून काहीच फायदा नाही, मला नाही जमणार तिकडे जायला. त्या मुलांसोबत गेल्यावरती मी काय बोलणार आहे मलाच माहित नाही, मला नाही कळत मी काय बोलावं त्याच्यासोबत. तर वेणू ही अशोक मामांना समजावून सांगण्याचा भरपूर प्रयत्न करते की जाऊन पहा एकदा काय होतंय. पुढे ती म्हणते अहो आपला मुलगाच आहे अमित तिकडे, तो एवढं बोलवतोय तर एकदा जायला काय हरकत आहे. आणि जसं तुम्हाला वाटतं ना की मुलासोबत तुम्ही बोलू शकणार नाहीत, तर काय माहिती हे उलट सुद्धा होऊ शकतं. तुमचं बोलणं तुमचा स्वभाव हा मुलांना आवडू पण शकतो, पण तुम्ही असा उलटा विचार नका करू की त्यांना नाहीच आवडणार. अशोक मामा म्हणतात नाही मला नाही जमणार, तसंही पोरांसोबत काय बोलावं मला खरंच काही कळत नाही ग, आणि त्यांना माझं बोलणं आवडेल का. तर वेणू म्हणते की हे बघा तुम्ही आत्ताच तर्क लावू नका, तुम्ही त्यांच्याशी बोलून तर पहा, तुम्ही आतापर्यंत त्यांना कधी भेटलंच नाही तर तुम्हाला कळणार तरी कसं. आणि हे बघा आता आपल्यालाच पुढच्या पिढीसोबत जुळून घ्यावं लागेल, ते त्यांच्या कामामध्ये मग्न असणार, त्यांना आपली गरज नाहीये तर आपल्याला त्यांची गरज आहे, त्याच्यामुळं आता आपल्यालाच त्यांना सांभाळून घ्यावं लागेल. तर अशोक मामा म्हणतात अजिबात नाही हा, आपण काही
त्यांना सांभाळून घ्यायचं नाही, त्यांनाच आपल्याशी जुळवून घ्यावं लागेल. आपली मतं, आपले विचार, आपला अनुभव हा महत्वाचा आहे. आपण एवढे वर्ष जे काही शिकलो, ज्याच्यातून काही आपल्याला अनुभव आले ते महत्वाचे आहेत. तर वेणू म्हणते, अहो तुम्ही असा हट्ट करू नका. तुम्ही त्यांचं थोडंसं ऐकून घ्या. समोरच्याचं सुद्धा आपण थोडं ऐकून घ्यायला हवं. अशोक मामा बाहेर येतात आणि ते पल्लवीला म्हणतात, की पल्लवी, गेले कित्येक वर्ष तू मला एका मोठ्या माणसासारखं सांभाळून घेत आलीस. सारी दुनिया माझ्यापासून लांब पळते, पण तू मात्र माझ्या जवळ कायम राहिलीस. तू मला समजून घेतलंस, मला साथ दिलीस आणि आता तू माझ्याकडे एक गोष्ट मागते तर ती मी करत नाहीये म्हटल्यावरती तू सुद्धा माझ्यापासून लांब जाशील याची मला भीती वाटते. आणि ते मला लांब गेलेले चालणार नाही, ते मला सहनच होणार नाही. मला जर माझी माणसं माझ्यापासून दूर जायला नको हवी असतील तर आता मला तुझ्यासोबत दुबईला यावंच लागेल. असं म्हटल्यावरती पल्लवीला फार आनंद होतो आणि ती म्हणते, खरंच बाबा? तर अशोक मामा म्हणतात, हो खरंच. हे घे माझा पासपोर्ट, मी दुबईला येतोय. मुलांना सांग म्हणाव तुमचे आजोबा येत आहेत. असं म्हटल्यावरती पल्लवीला सुद्धा खूप आनंद होतो. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.